न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। टेकाडी परिसरात 24.250 सहस्रांश किलो गांजा जप्त। टेकाडी बसस्थानक परिसरात नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत 24.250 सहस्रांश किलो अंमली पदार्थ गांजा रंगेहाथ जप्त केले। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 5,34,620 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आले। 7 जानेवारी गुरुवारीला सायंकाळी सुमारे सकाळचे 5:45 वाजताच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक कन्हान उपविभागात नागपूर जबलपूर मार्गांवर पेट्रोलिंग करत असताना टेकाडी उडानपुलाजवळील हनुमान मंदिर बस स्टँड परिसरात 2 इसम ट्रॉली बॅग घेऊन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले। पोलिसांनी त्यांची चौकशी केली असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत ओडिशातून चित्रकूट, उत्तर प्रदेश येथे जात असल्याचे सांगितले। याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांना देण्यात आली। त्यानंतर फॉरेन्सिक पथक व कन्हान पोलीस ठाण्याच्या पथकासह ते घटनास्थळी दाखल झाले। पंचासमक्ष दोन्ही संशयितांच्या बॅगची झडती घेतली असताना त्यामध्ये 24.250 सहस्रांश किलो गांजा आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपी अमित रामदीन रयकवार वय 34 राहणार ग्राम करवी, तालुका करवी, जिल्हा चित्रकूट, मूळ राहणार मुसीवाल, बांदा, उत्तर प्रदेश आणि अमितेंद्र उर्फ जीयू जयकिरण सिंह वय 28 राहणार एचपी पेट्रोल पंपजवळ, यादव डेरा, ग्राम पैलानी डेरा, पैलानी, जिल्हा बांदा, उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले। तसेच आरोपींकडून 24.250 सहस्रांश किलो गांजा किंमत अंदाजे 4,85,000 रुपये, 3 अँड्रॉइड मोबाईल 45,000 रुपये व इतर साहित्य 4620 रुपये असा एकूण 5,34,620 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आले। या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी दिनेश अजाबराव गाडगे, अंमली पदार्थ कारवाई पथक यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध NDPS कलम 8 20 ब 2 22 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली API अजितसिंग देवरे, PSI प्रवीण भीमटे, HC प्रवीण देवहारे, प्रकाश ठोके, दिनेश गाडगे, अमोल नागरे, अमृत किंगे, PC अनिल करडगेले, तुषार गजभिये, DPC अविनाश तोडसाम आदींनी यशस्वीरित्या पार पाडली। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।